संतद्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो. भुंकत भुंकत द्वारा आलो किंवा द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. कुतरा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा. भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. शरण शरण एकनाथा. संत सद्गुरूंचं वर्णन करणारा, त्याच्या कृपेची अनुभूती प्रदर्शित करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या जगतापवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 50वे वर्ष सुरू आहे. अनेक ठिकाणी 50 वर्ष, 75 वर्ष, शताब्दी महोत्सव हे मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतात. परंतु इतके वर्ष सप्ताह चालू आहे असं तिथे गेल्यानंतर वाटत नाही. थोडं स्पष्ट बोलतोय. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम, परंतु तिथे गेल्यानंतर यांच्यावरती वारकरी संप्रदायाचा काही संस्कार आहे का असा गेल्यानंतर कधीतरी प्रश्न पडतो. मात्र इथे आल्यानंतर एक अनुभूती अशी आली की इथे सगळ्याच गोष्टी जिथल्या तिथे आहेत. अर्थात अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लोकांना विचार करायला लावत असतात, प्रवृत्त करत असतात. अगदी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर अशी परिस्थिती आहे, गळ्यामध्ये विणा घेतल्याच्या नंतर त्याच्यावर धूळ साचलेली असते. ती धूळ सुद्धा कोणी ते पट्ट्या ज्या असतात त्या फाटलेल्या असतात, त्याचाही कधी कोणी विचार करत नाही. बर, विणेकरी जेव्हा येतो घेण्यासाठी विणा, तेव्हा नाचत नाचत आणि हेडीस पद्धतीचा नृत्य करत तो निघून जातो. छोटी छोटी मुलं तर आता पेटंटच झालंय त्यांचं. छोट्या मुलांनी विणा घेतला की जरा भीतीच वाटते. नाचत जातात, नृत्याला नकार नाहीये. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने, अशी अनेक प्रमाण आपल्याला पाहायला सापडतील. भगवंताच्या
संतांच्या भजनावरती नृत्य करायचं. आणि नृत्य म्हणजे आपल्याकडे पावल्या ते सुद्धा शिस्तीत सांगितल्या. पावल्या सुद्धा आपल्या ज्या आहेत त्या एकसारख्या आहेत. कोणाला जे वाटेल त्यांनी तसं नाचायचं, नृत्य हे चालत नाही. आपल्या आपल्या मनाने इथे नृत्य करायचं नाही, त्याला सुद्धा आमच्या पूर्वसुरींनी शिस्त लावलेली आहे. त्यामुळे पावल्या सुद्धा व्यवस्थित आहेत. इथे आल्याच्या नंतर प्रसन्न असं वातावरण आहे. काही ठिकाणी अशा छोटी छोटी मुलं, अगदी छोटी छोटी मुलं 4थी 5वीतली टाळ घेऊन असतात. प्रश्न असा पडतो की काय प्रमाण द्यावीत. कारण प्रमाण तर ते काय मागे म्हणत नाहीत. मागे म्हणणारी बाहेरून आलेली 2 गायक असतात ज्यांचं काही पाठांतर नसतं. आपल्याला थोडं स्पष्ट बोलतो, ते शिट्टी नका येऊ देऊ सारखी. 2 गायक असतात, ती बिचारी आपली जे मागं म्हणता येईल तेवढं म्हणतात. पण ती छोटी छोटी मुलं प्रमाण मागे म्हणत नाहीत. प्रमाणांच्या वेळी सुद्धा नृत्य करतात. आणि आयोजकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं या ठिकाणी आणलंय. ज्यांचा वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नाही अशा मंडळींना कदाचित ते चांगलं वाटत असेल. मात्र संप्रदायाच्या भविष्याच्या दृष्टीनं हा विषय थोडासा घातक आहे. वारकरी संप्रदायामध्ये ही छोटी छोटी मुलं जेव्हा प्रवेश करतात तेव्हा ती काही नाच शिकायला येत नसतात, नृत्य शिकायला ती आलेली नसतात. त्यांना कीर्तनकार व्हायचं असतं, त्यांना गुणीजन व्हायचं असतं. आणि म्हणून आई वडिलांनी त्यांना पाठवलेलं असतं. मात्र छोटी छोटी मुलं येऊन ती नृत्य करतात. जॅकेट काय घालायचं, उपरणे एकसारखे, ठीक आहे, शिस्त दिसायला काय हरकत नाही. परंतु या ठिकाणी आल्यानंतर ही गोष्ट मला विशेषत्वानं जाणवली की बरीचशी परिसरातली टाळकरी मंडळी आहेत. विद्यार्थ्यांना बोलू नये या मताचा मी नाही. गरज आहे, दिसायला सुद्धा चांगलं दिसतं, भव्यता दिसते, यात काही वाद नाही. पण परिसरातली ही मंडळी टाळ घेऊन उभी असतात, याच्यामध्ये खरं समाधान आहे. आम्ही आळंदीला एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही बरीचशी माझ्या वयाची सगळी कीर्तनकार मंडळी आज जी महाराष्ट्रभर सगळी फिरतात, त्या बैठकीमध्ये एक असा निर्णय केला होता की ज्या दिवशी शाळेचा दिवस आहे त्या दिवशी जर छोटी छोटी मुलं टाळ घेऊन उभा राहणार असतील तर आयोजकांना तारीख घेण्याच्या आधीच सांगायचं की आम्ही तारीख घेऊ शकत नाहीत, नाही तर टाळकऱ्यांना बोलवा. हे का सांगतोय आपल्याला? कारण ही शिस्त निर्माण केल्याशिवाय निर्माण होणार नाही, सांगितल्याशिवाय लोकांना कळणार नाही. म्हणून आपण श्रोतेगण सुद्धा शिस्तीमध्ये या ठिकाणी बसलेला आहात. या ठिकाणी ज्यांच्या मुखातून आपण कथाश्रवण करत आहोत ते आपले या कार्यक्रमाचे कथा व्यास आणि आमचे अत्यंत जिवलग असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री नामदेव महाराज चव्हाण यांच्या श्रीमुखातून आपण कथाश्रवण करत आहोत. आणि निश्चितपणे त्यांचे आमचे खूप जुने संबंध आहेत. मला आश्चर्य यासाठी वाटलं की बऱ्याच वर्षानंतर आमची खरं तर भेट झालेली आहे. नाहीतर आम्ही काही वर्षांपूर्वी खूप बरोबर काम केलेलं आहे. संप्रदायासाठी एक चांगली दृष्टी त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं त्यांचं काम चालू असतं. मात्र बऱ्याच वर्षानंतर या निमित्तानं या गावामध्ये आपल्या भेट झाली, यामुळे समाधान व्यक्त करतो. आदरणीय शंकर नाना सुद्धा या ठिकाणी आहेत. मला चांगलं वाटलं ते या कार्यक्रमामध्ये आहेत. जी गायक मंडळी असतात, ज्याला गुणीजन आपण म्हणतो, ती बऱ्याचपैकी असं असतं, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की ती गायक फार उत्तम असतात पण त्यांचं पाठांतरच नसतं. म्हणजे काही जणांचं पाठांतर असतं पण त्यांना आवाज नसतो, काही जणांना आवाज असतो पण पाठांतर नसतं. पण दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन आदरणीय नाना या ठिकाणी आहेत. त्यामुळे ते आल्यानंतरही मला थोडंसं समाधान वाटलं. कारण का, पाठांतर सेवाभावी वृत्ती राहिलेली नाहीये. काकड्यापासून ते शेजारतीपर्यंतचा जो क्रम आहे, पाठांतराचा क्रम आहे, तो कुठेतरी बाजूला झालेला आपण पाहतोय. म्हणून संस्थेमध्ये सुद्धा किमान 1000 अभंग कीर्तनकारांच्याकडून पाठ होतातच. 500 अभंग तरी कीर्तनकारांचे पाठ पाहिजेत आणि टाळकऱ्यांचे किमान 2 हरिपाठ तरी पाठ पाहिजेत. अत्यंत मी जरा खालच्या याच्यावर बोलतोय की किमान जो कोणी टाळ घेतोय, काही फडामध्ये अशी परंपरा आहे
की 2000 अभंग ज्यांच्या पाठ आहेत त्यांनी टाळ घ्यायचा, पण त्या लोकांना ते बदलावं लागलं का? तेवढे पाठांतर करणारेच मिळत नाहीत, मग टाळकरी नसण्यापेक्षा उभा राहा, आणि मग टाळ घेऊन कोणीही उभं राहू लागलं. निश्चितपणे काहीतरी अभंग आपल्याला येणं अपेक्षित आहे. आणि 50 वर्षामध्ये आपण काय केलं तर या शिस्तीकडे लक्ष दिलं. हां, वीणा सुद्धा स्वरात लावलेला, मृदंग सुद्धा स्वरामध्ये लावलेले. हे का सांगतोय मी आपल्याला? हे सगळं मी का बोलतोय की हा आदर्श इतर सगळ्या कार्यक्रमवाल्यांनी, अखंड हरिनाम सप्ताहवाल्यांनी घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी बोलतोय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामुळे जी वातावरणामध्ये निर्मिती होत असते, जे समाधान श्रोत्यांना आणि वक्त्यांना प्राप्त होत असतं, उपस्थितांना प्राप्त होत असतं, ते वर्णनातीत आहे. आणि म्हणून 50 वर्ष या सप्ताहाला पूर्ण झालेली आहेत आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. नवनाथजी जगताप यांनी मला आयोजकांच्या वतीनं संपर्क केला. खरं तर मला येण्यासाठी वेळ झाला, कीर्तन संपण्याच्या वेळी मी आलो, याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं काही नियोजनही बदललं असेल माझ्यामुळे. परंतु आपल्याला रस्त्यांची परिस्थिती माहिती आहे. अगदी इथपर्यंत जरी जवळ आलं तरी तुमच्या वाडीपर्यंत येण्यासाठी कसे रस्ते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हे सांगण्याची मला काही स्वतंत्र गरज नाही. त्यामुळे उशीर जरी झालेला असला तरी आयोजकांनी सांगितलं की आम्ही पंक्ती लवकर घेतो आणि 9 ते 11 कीर्तन करू, आणि म्हणून आज 9 ते 11 हे कीर्तन खरं तर होत आहे. त्यामुळे यथामते आपण अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. अभंग थोडासा वेगळा आहे, इतर अभंगांच्या पेक्षा हा अभंग थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये एकनाथ महाराज स्वतःला कुत्रा म्हणवतात. कोणाकडे गेले, कसे गेले, काय केलं, ज्यांच्याकडे गेले त्यांनी काय केलं, या सगळ्याचं चिंतन या अभंगात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हा अभंग संतपर आहे, हा आत्मनिवेदनपर आहे असंही म्हणायला हरकत नाही. हा अभंग आत्मनिवेदनपर आहे. एखादी क्रिया आमच्याकडनं घडली, तिचं वर्णन आम्ही करतोय, त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. आणि म्हणून सध्याचा काळ जर आपण बघितला की एखाद्याकडे सत्ता आहे, संपदा आहे, कला आहे, ज्ञान आहे, तर तो त्याचा अहंकार धारण करतो, त्याचा अभिमान धारण करतो. परिणाम काय होतो? परिणामी त्याचं पतन होतं. कारण जो अहंकारी आहे, जो अभिमानी आहे, परमात्म्याला ते सहन होत नाही. तो त्या परमात्मा त्याला जागेवर आणून उभा करतो. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. ते चालू ठेवा ना, बंद का करताय पखवाजाचे? नाही, चालू ठेवा. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च, नारदांचं वचन आहे. ईश्वर ही जो अभिमानी आहे, त्या अभिमान्याला जागा त्याची दाखवतो, त्याचा तो द्वेष करतो असं म्हटलं. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात, अभिमान्यांचा तो द्वेष करतो. मात्र आम्ही कशाचाही अहंकार धारण करतो, कशाचाही अहंकार. आपण विचार करा, आपण ज्याचा अहंकार धारण करतोय ती जगातली सर्वोच्च स्थिती आहे का, याचं चिंतन करा. आणि सर्वोच्च स्थिती असेल तर अहंकार धारण करा. एखाद्याला पैशाचा अहंकार असेल, कोणी अहंकार धारण करावा? जो सर्वोच्च आहे त्यांनी धारण करावा. भारतामध्ये अगदी उदाहरण द्यायचं तर अडाणी अंबानीने जर म्हटलं की मी श्रीमंत आहे, मला गर्व आहे आणि अभिमान आहे, काही वाटणार नाही आपल्याला, कारण त्यांचं कर्मच तसं आहे आणि त्यांची अवस्थाच तशी आहे. संत महात्म्यांनी सुद्धा अभिमान बाळगायला हरकत नाही, पण ते अभिमान बाळगत नाहीत, त्यांना देणं घेणं नाही. ज्ञान थारोळ्यावरती ते बसलेले आहेत. संतांच्याच कृपेमुळे संत ज्ञान थारोळ्यावरती बसलेले आहेत. एखाद्याची कला असेल, निश्चितपणे भारतरत्न मिळालेले भीमसेन जोशीजी बघा, अशा पद्धतीची तुमची जर कला असेल तर तुम्ही अभिमान बाळगा त्या कलेचा. पण 4 अभंग गाता येत असतील, 4 सरपटी मात्रा येत असतील, तर आपण स्वतःला अहंकार धारण करते का समजतोय? का आपण अहंकार धारण करतोय? कारण नाहीये. एखादा कीर्तनकार रोज फिरत असेल, अहंकार धारण होतो. लोक लगेच फेसबुकवर टाकतात, 1 तारखेला इथे, 2 तारखेला तिथे, 3 तारखेला तिथे. असं काही आहे का की जगामध्ये फक्त तुम्हालाच रोज कीर्तन आहेत? असं काही आहे का? असं काही नाही.
रोज हजारो अशी कीर्तनकार आहेत की जे रोज सगळीकडे फिरतात. एकही दिवस रिकामा नाही असे हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात आहे. कारण वाडी वस्त्यावरती सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेले आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता की त्या काळामध्ये 7-7 दिवस एकच कीर्तनकार असायचे. मग ते 7-7 दिवस तिथे राहायचे. समाजामध्ये चांगला परिवर्तन, त्यांचं आचरण बघून समाज त्यांच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करायचा. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची दिनचर्या बघून की एवढा महात्मा आहे, एवढा लांबून आलेला आहे आणि मग आपणही त्याच्यासारखं वागलं पाहिजे, अशा पद्धतीची प्रेरणा त्याच्या आयुष्याकडे बघून लोकांना मिळायची. आणि त्या प्रेरणेमुळे लोकांचंही आयुष्य तसं बनत होतं. आज आपल्याला तसं पाहायला मिळत नाही. आज कीर्तनकार भरपूर झालेत. अगदी दगड काढला की कीर्तनकार, एवढे कीर्तनकार समाजामध्ये झालेले आहेत. ठीक आहे, कीर्तनकार होऊ नये असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु आपण आचरणशील आहोत का याचं चिंतन करणं गरजेचं आहे. वाड्या वस्त्यामध्ये कीर्तन सुरू आहेत, पण समाजामध्ये परिणाम पाहिजे तसा का पाहायला मिळत नाही. टीव्ही लावला की आम्हाला कीर्तन सुरू करता येतं, मोबाईल उघडला की आमच्या समोर कीर्तन येतं. एवढा कीर्तनाचा भडीमार हा होत असताना समाजामध्ये परिवर्तन पाहायला मिळत नाही. त्याचं कारण आचरणहीनता. आमच्याकडे आचरण नाही आहे, किंवा जे आचरण आमचं आहे ते चांगल्या पद्धतीचं नसून हीन पद्धतीचं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी अवस्था आहे. त्यामुळे उपदेश करता जर का उपदेश ज्याचा चालू आहे त्याचं आचरण करणारा नसेल तर त्या उपदेशाचा परिणाम समाजावर होऊ शकत नाही. संतांच्या एका सांगण्याचा परिणाम समाजावरती होतो, कारण आधी आचरण आहे. आपल्या सर्वांनी कथा ऐकली असेल. एक मुलगा खूप गुळ खायचा. त्याच्या आईला असं वाटायचं की मुलांनी गुळ खाऊ नये. रोज सांगत होते, खाऊ नकोस, खाऊ नकोस, चांगलं नसतं, चांगलं नसतं. पण काय, मुलगा खूप खायचा, त्याला आवड. शेवटी विचार केला एकनाथ महाराजांच्याकडे घेऊन जावं. नाथ महाराजांनी जर त्याला 4 शब्द सांगितले तर कदाचित ऐकेल. नाथ महाराजांच्याकडे ती स्त्री त्या मुलाला घेऊन गेली आणि नाथ महाराजांना सांगितलं की महाराज हा रोज सारखा गुळ खातो, जरा समजून सांगा, चांगलं नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं एक काम करा, पुढच्या आठवड्यात याच दिवशी या. ठीक आहे. आईनं विचार केला, काहीतरी विचार करतील कसं समजून सांगायचं वगैरे वगैरे. बाहेरगावची होती, आली आणि सांगितलं, आठवण करून दिली, महाराज मी 8 दिवसांपूर्वी आले होते, तुम्ही सांगितलं होतं आज या. हा माझा मुलगा गुळ खातो. नाथ महाराजांनी सांगितलं सगळं लक्षात आहे, सांगा सांगा त्याला समजून. नाथ महाराजांनी सांगितलं बाळा जास्त गुळ खाऊ नये, त्रासदायक असतो. आणि शांत बसले. ती स्त्री विचार करू लागली, अजून काही बोलतील, आता बोलतील, मग बोलतील, पण नाथ महाराज काही बोलायला तयार नाहीत. नाथ महाराजांना सांगितलं अहो बोला ना, सांगा ना त्याला. कारण तिच्या मनामध्ये असं की प्रवचनाची तयारी करतायत की काय नाथ महाराज 8 दिवस काहीतरी बोलेल. पण नाथ महाराज एक वाक्य बोलले आणि शांत बसले. तिने सांगितलं महाराज हेच जर एवढं बोलायचं होतं तर 8 दिवसांनी कशाला बोलवलं. नाथ महाराजांनी सांगितलं बाई याला जर समजून सांगायचं असेल की गुळ जास्त खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही, तर मलाही गुळ आवडतो, आधी तो मी बंद करायला हवा. या 8 दिवसामध्ये मी तो खाणं बंद केला आणि मग या मुलाला सांगितलं आता बघ तो कमी खातो की नाही. आचरणशीलता आमच्या संत महात्म्यांच्यामध्ये पाहायला मिळते, जी आपल्याकडे पाहायला मिळत नाही. म्हणून कीर्तन भरपूर होत जरी असतील तरी समाजावरती परिणाम होत नाही. छोटी छोटी मुलं जेव्हा कीर्तनामध्ये म्हणतात की तुम्ही नाम घेतलं पाहिजे, माझा प्रश्न असा की तू किती घेतो हे सांग. पण परिस्थिती अशी आहे की कोण कोणाचा मालक नाहीये आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटेल तसं मग कोणी कीर्तनामध्ये कविता गाईल, कोणी सिनेमाची गाणी गाईल, कोणी कीर्तनाच्या संतांच्या या अभंगाला सिनेमाच्या चाली लावतील वगैरे वगैरे. मग या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम समाजावर कदापि होऊ शकत नाही. वारकरी सांप्रदायिक जे लोक नाहीत त्यांची वारकरी संप्रदायाकडे बघण्याची एक भिन्न दृष्टी आहे, एक आदर भाव आहे. मात्र आपल्यासारखे जर ते झाले, आपल्यामध्ये जर ते आले आणि त्यांना जर का अशाच गोष्टी दिसू लागल्या ज्या त्यांच्याही आजूबाजूला आहेत, तर त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल यत्किंचितही श्रद्धाभाव राहणार नाही. आणि तो राहावा याच्यासाठी आचरणशीलता गरजेची आहे. कीर्तनकारांनी आचरणशील असावं तर समाज होणार आहे. तुम्ही नामस्मरण करा हे सांगत असताना आधी कीर्तनकारांनी स्वतः नामस्मरण केलं पाहिजे.
तुम्ही हरिपाठ म्हणा हे म्हणण्याच्या आधी, हरिपाठ पाठ करा हे म्हणण्याच्या आधी कीर्तनकाराला तो पाठ असणं अपेक्षित. कारण आपण जे करतो ते जर उपदेश आपण समाजाला तो करत असोत तर निश्चितपणे त्याच्यावरती सकारात्मक परिणाम होणार आहे. आणि म्हणून संत महात्मे आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. संस्कृतातलं अवघड तत्वज्ञान त्यांनी आम्हाला प्राकृत मराठीमध्ये सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. अहंकार कशाचाही असू शकतो, कोणाला कशा, संतांनी अहंकार बाळगायलाच हरकत नव्हता, पण ते अहंकार बाळगत नाहीत. काय नाहीये त्यांच्याकडे, सगळ्याच गोष्टी संतांच्याकडे, तरी अहंकार बाळगत नाही. आणि आम्हाला एखादं पद मिळालं की अहंकार, एखादा कार्यक्रम मिळाला की अहंकार. कशासाठी? संत महात्म्यांचं जीवन हे अत्यंत नम्रतेचं जीवन आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे, नम्र झाला भूता तेणे थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवीच विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाजी. देवाच्या जवळ जायचं असेल, ज्ञानोबा सांगतात, सगळ्या व्युत्पत्तीला बाजूला सोडायचं. परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी मी कोणीतरी विशेष आहे हे दाखवायचं नाही. ही सगळी विशेषणं बाहेर सोडायची आणि मग परमात्म्यापर्यंत यायचं. किंबहुना ही विशेषणं बाहेर जर सोडली, हा अहंकार जर बाहेर सोडला, तरच परमात्म्यापर्यंत आपण पोचू शकतो. प्रभू रामचंद्रांना वनवास आणि भरताला गादी, असं जेव्हा कैकेयीनं राजा दशरथाला मागितलं, तेव्हा दशरथानं सांगितलं, मी ही गोष्ट प्रभू रामापर्यंत पोचवू शकणार नाही. मग सुमंत प्रधानाला सांगितलं की तूच रामाला जाऊन हे सांग. सुमंत प्रधान निघाला रथावरती बसून. आता हे मोठी मंडळी जी असतात त्यांचे सगळ्याच गोष्टी मोठ्या, प्रत्येकाचा स्वतंत्र राजवाडा. प्रभू रामचंद्राच्या राजवाड्यामध्ये सुमंत प्रधान निघाले यायला. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले भावार्थ रामायणामध्ये. राजाच्या नंतर जर का ऐश्वर्य कोणाकडे असेल तर ते प्रधानाकडे असतं. सुमंत प्रधान जेव्हा प्रभू रामचंद्राच्या राजमहालाच्या पहिल्या दारामध्ये आला, पहिल्या दारामध्ये त्यांनी रथाचा त्याग केला. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, परमात्मा असा प्राप्त होत नाही, एक एक गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि मग परमात्मा प्राप्त होतो. पहिल्या द्वारामध्ये रथाचा त्याग केला, दुसऱ्या द्वारामध्ये छत्र चामराचा त्याग केला, तिसऱ्या दारामध्ये चपलेचा त्याग केला, चौथ्या दारामध्ये अर्थाचा त्याग केला, पाचव्या द्वारामध्ये स्वार्थाचा त्याग केला, सहाव्या द्वारामध्ये मितूपणाचा त्याग केला आणि मग सातव्या दारातून प्रभू रामचंद्र भेट. परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अर्थात जसा त्याग करावा लागतो तशा अनेक गोष्टी धारणही कराव्या लागतात. मग त्याच्यामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीसाठी श्रवण, मनन, निधिध्यासन आदी सगळ्या गोष्टी आपल्याला अवलंबाव्या लागतात आणि मग परमात्म्यापर्यंत आपण पोचतो. एखादी गोष्ट सहज प्राप्त होणं अवघड आहे. एखादी गोष्ट प्राप्त झाली तर त्या प्राप्त गोष्टीचा अहंकार आम्हाला निर्माण होतो. ज्यांना कामाची बाधा कदापि झाली नाही त्या शुकाचार्यांना सुद्धा ज्ञानाचा अभिमान झाला. 12 वर्ष आईच्या पोटात बाहेर आले आणि सरळ चालायला लागले. व्यासाने विचार केला होता की माझं बाळ जेव्हा त्याच्या आईच्या पोटातून बाहेर येईल तेव्हा त्याचा लाड करेल, त्याच्यावर प्रेम करेल, त्याच्यावर संस्कार करेल वगैरे वगैरे. मात्र हे तर थांबायला तयार नाही, बोलायला तयार नाही. लगेच निघाला, घर सोडून नग्नावस्थेमध्ये निघाला. व्यासाने आवाज दिला, शुका थांब, शुका थांब. मात्र शुकाचार्य काही थांबायला तयार नाहीत. काही देवस्त्रिया तलावामध्ये स्नान करत होत्या नग्न अवस्थेमध्ये, विवस्त्र अवस्थेमध्ये. शुकाचार्य समोरून गेले. 12 वर्षाचं लेकरू आहे, लक्षात ठेवा, एक तरुण, ज्याला किशोर अवस्था म्हणूयात आपण. आणि वृद्ध असणारे व्यास त्याच्या पाठीमागून चालले. व्यास मागून येत आहेत बघितल्यानंतर त्या स्त्रियांनी, काही जणांनी अंगावरती वस्त्र घेतले, काही जण पाण्यामध्ये बसल्या. व्यासांना विचार आला की हा युवक या ठिकाणी जात असताना या स्त्रियांना काही लज्जा वाटली नाही, पण यांच्या आजोबाच्या वयाचा असणारा मी आणि मला बघून त्या लाजल्या.
म्हणजे आपलं ज्ञान काय एवढं वरवरचं आहे की आमच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद असावा. म्हणून त्या स्त्रियांना त्यांनी विचारलं की आता शुक गेला पण तुम्ही वस्त्र धारण केली नाहीत, पाण्यात बसले नाही, तुमच्या आजोबासारखा मी, आणि मला बघून तुम्ही पाण्यामध्ये बसलात, वस्त्र धारण केलं, काय कारण आहे? तेव्हा त्या देवस्त्रियांनी उत्तर असं दिलं, शुकाचार्यांचं ज्ञान हे अभेद ज्ञान आहे, पण तुमचं ज्ञान हे थोडं भेद ज्ञान आहे म्हटले. हे वाक्य ऐकलं आणि शुकाचार्यांना अहंकार निर्माण झाला की माझ्या बापापेक्षा सुद्धा माझं ज्ञान जास्त आहे, अभेद ज्ञान आहे. अहंकार निर्माण झाला. माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. मला एवढंच सांगायचंय की ज्याला कामाची बाधा होऊ शकत नाही त्याला अहंकाराची बाधा होऊ शकते. माझा मुद्दा हा आहे. पुढे काय झालं जाता जाता सांगतोच, ते सांगणं गरजेचं आहे. तो एखादा दृष्टांत पूर्ण करणं गरजेचं आहे कीर्तनकारानं. लक्षात आलं व्यासांच्या की याला अहंकार निर्माण झालाय. आता थांबवलं नाही. आता जाता जाता सांगितलं एक काम कर, जनक राजाकडे जाऊन ये म्हटले. आवाज दिला जनकाकडे जाऊन ये. ऐकलं आणि निघाले जनकाकडे. जनक नगरीमध्ये शुकाचार्य पोचले. राजाकडे जाताना, देवाकडे जाताना आणि गुरुकडे जाताना कधी रिकाम्या हातानं जायचं नाही हे त्यांनी जाणलं. आणि हे जाणल्याच्या नंतर काय घेऊन जावं तर राख घेऊन जावी म्हटले. राख उचलली. रिक्त पाणी न पश्चेत देवराज्ञो गुरु. रिकाम्या हाताने या तिघांना कधी दर्शन घ्यायचं नाही, तिघांकडे कधी जायचं नाही. राजाकडे चाललोय, काहीतरी घेऊन जावं लागेल. पण गावामध्ये स्त्रिया पुरुष दिसू लागले आणि म्हणले असं नग्न जाण्यापेक्षा एखादं फडकं दिसलं ते फडकं लंगोटी म्हणून गुंडाळलं. गेले द्वारपालाकडे. दारामध्ये द्वारपालाने थांबवलं. म्हणले बोला. म्हणले जनकाला सांगा व्यासपुत्र शुकाचार्य आलेत. अपेक्षा काय की जनक राजा लगेच पळत येईल, वा वा या महाराज घालील लोटांगण, अजिबात नाही. द्वारपाल सुद्धा किती विद्वान महाराज. ऐका, नाथ महाराजांनी वर्णन केलंय. त्या द्वारपालांच्या मनात असा विचार आला की याला दिगंबर म्हणावं तर यांनी लंगोटी घातली, याला निस्पृह म्हणावं तर हातामध्ये राख आहे, याला संन्याशी म्हणता येणार नाही कारण खांद्यावर दंड नाही, आणि ब्राह्मण म्हणता येणार नाही, खांद्यावर जानवं नाही. कोण आहे म्हणले हा? आणि जनक राजाला म्हणतोय की सांगा शुकाचार्य आलेत. पण तरी सुद्धा अतिथी आले म्हणल्यानंतर जनकाकडे निरोप गेला आणि सांगितलं असा निरोप आहे. एक युवक आलाय आणि सांगितलंय व्यासपुत्र शुकाचार्य आले, तसा जनकाला निरोप द्या. जनकाने जाणलं अंतर्ज्ञानानं आणि जनकाने उत्तर द्यायला सांगितलं. संगम त्यक्त्वा सुखी भव. निरोप घेऊन आला आणि शुकाचार्यांना सांगितलं राजाचा निरोप असा आहे की संगम त्यक्त्वा सुखी भव. याचा अर्थ असा आहे संगाचा त्याग कर आणि सुखी हो. शुकाचार्यांना आश्चर्य वाटलं. माझ्यासारखा अभेद ज्ञानी आत्ताच ऐकून आला होता बापापेक्षा मी श्रेष्ठ आहे, माझ्यासारखा अभेद ज्ञानी आणि त्याला तो संगम त्यक्त्वा सुखी भव म्हणतोय. अच्छा, माझ्या हातातल्या राखेकडे बघून त्यांनी म्हटलंय होय, राखेचा त्याग केला. सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. झालं म्हणे. द्वारपाल गेला, पुन्हा जाणलं, पुन्हा तेच उत्तर. आता काय राहिलं? अच्छा, लंगोट. ही लंगोट काढून टाकली. चला, संघाचा त्याग करून टाकला. पुन्हा तोच निरोप, संगम त्यक्त्वा सुखी भव. आता कशाचा संघ राहिला? त्यांनी सांगितलं व्यासपुत्र शुकाचार्य. अच्छा, शुक आलाय म्हणून सांगा. ऐका, बघा मोठी माणसं कशी एखाद्याला जागेवर आणतात. शुक आलाय म्हणून सांगा. आता जनकाच्या लक्षात आलं, आता जरा जागेवर आलाय. तरी सुद्धा नाथ महाराजांनी वर्णन केलंय भावार्थ रामायणामध्ये. 7 दिवस 7 रात्र शुकाचार्यांना दारात उभं केलं जनकानं. वर्णन नाथ महाराज करतात, त्या ठिकाणी डास वगैरे त्यांना चावत होते, पण या देहाला मी नाही या अवस्थेप्रत्ये पोचले. आणि हे जेव्हा जनकाला कळालं तेव्हा जनक शुकाचार्यांना घेण्यासाठी बाहेर आला आणि आत गेल्यानंतर आदर सत्कार केला. दृष्टांत संपला. इथे राजा जनकानं शुकाचार्यांना मोठेपणा दिला
पण आधी मोठेपणा आणि नंतरचा मोठेपणा यात भेद आहे. शुकाचार्यांचा अहंकार गलित गात्र झाल्यानंतर तो मोठेपणा जनकानं दिलेला आहे. मात्र बापापेक्षाही मी ज्ञानी आहे असा अहंकार हा शुकाचार्यांना सुद्धा झाला होता. म्हणून अहंकार मोठेपणा हा अशा लोकांना झाला तर काही वाटणारही नाही कदाचित. पण एखादं 5 वर्षाचं पद मिळालं की मी अमुक आहे, मी तमुक आहे. 5 वर्ष मिळेल, 10 वर्ष मिळेल, 15 वर्ष मिळेल, 20 वर्ष मिळेल, 25 वर्ष मिळेल. 100 वर्षानंतर तर जावंच लागणार आहे की नाही. मग कशासाठी याचा अहंकार धारण करायचा? आमच्याकडे जे आहे त्याचा अहंकार धारण करण्यात काहीही अर्थ नाही. तुमची अवस्था काय आहे, तुमची आमची अवस्था काय आहे? जुने कीर्तनकार सांगायची, दर्या में खसखस. मोठीच्या मोठी दरी असते, त्या दरीमध्ये खसखशीचा जो दाणा असतो तो जर टाकला आणि तो त्या दरीच्या हिशोबानं किती आहे याचं जर चिंतन केलं तर सृष्टीमध्ये आपली किंमत आहे. मी अमुक एक कीर्तनकार आहे, सगळे लोक मला वारकरी ओळखतात. पंढरपूरच्या वारीला जा, आळंदीच्या, देहूच्या, पैठणच्या वारीला जा, तिथं बघा तुम्हाला कोणी ओळखतंय का? ते वारकरी तुम्ही असे निघून गेले तरी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कोण आहे. अहंकार तिथे जातो, लक्षात ठेवा. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. ज्ञानोबा सांगतात मी अमुक आहे, मी तमुक आहे, काही नाही. म्हणून संत महात्मे यांचं आचरण हे आपल्या डोळ्यासमोर असावं. भगवंताच्या चरित्राचा उच्चार आणि संतांच्या चरित्राचा आचार ही आमच्या जीवनातली सूत्री असावी. हे सूत्र आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण करावं. म्हणून अहंकार जेव्हा निर्माण होतो तेव्हा माणूस पथभ्रष्ट होऊन जातो. संत महात्मे मात्र संतांच्या चरणावरती कायमच नतमस्तक असतात. पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई, पडोनी राहीन तये ठाई. उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी, उगाच संतांची ये पायी. नमगे न करी काही,
न मगे न करी काही तुझी अणगा विठोबा. संतांच्या द्वारामध्ये पडून राहण्याची भूमिका आहे, लक्षात घ्या. त्यांनी आम्हाला घरामध्ये घ्यावं, आम्हाला मानपान द्यावा, अजिबात नाही. पडून राहीन तये ठाई. संत महात्म्यांच्या दारामध्ये पडून जरी राहिलं तरी आपलं कल्याण आहे. फार घरामध्ये घेतील, आदर सत्कार करतील, अपेक्षा बाळगायची नाही. नाथ महाराज एवढे मोठे संत आहेत, संस्कृत पंडित आहेत. संस्कृतातलं तत्वज्ञान प्राकृत मराठीमध्ये आणून सामान्य लोकांना कळेल या भाषेमध्ये ते समजावून सांगतात, त्याचं लिखाण करतात. म्हणजे ज्ञानही भरपूर आहे. संपत्ती, एकनाथ महाराज हे ऐश्वर्यवान संत आहेत. एकनाथ महाराज हे श्रीमंत संत आहेत. त्यांच्या श्रीमंतीचं कितीतरी वर्णन आलेलं आहे. पण अगदी काही ठिकाणी मी याचं वर्णन केलं की श्रीमंती किती आहे. आजही श्रीमंती किती आहे नाथ महाराजांची. हजारो एकर जमीन आहे महाराज, हजारो एकर. मला नाही वाटत एखाद्या कुठल्याही वारकरी संप्रदायाच्या संस्थांमध्ये एवढी जमीन असेल. 6-7 हजार एकरचा मालक आहे संस्थान. 6-7 हजार एकर म्हणजे साधी नाही. बरं, नामदेव महाराज काही याचा अर्थ जेवढी आहे रेकॉर्डवर तेवढीच आहे असं नाही बरं का, त्याच्यापेक्षा भरपूर आहे. रेकॉर्डवर नसलेली सुद्धा भरपूर आहे. कुठेही पालखी रस्त्याने गेलं, लोक म्हणतात ही 22 एकर ही नाथ महाराजांची, ही 2 एकर नाथ महाराजांची, ही अर्धा एकर नाथ महाराजांची. याचा हिशोबच नाही आहे. एवढी श्रीमंती नाथ महाराजांची. वाडा आपल्या मंडपापेक्षाही मोठं देवघर आहे नाथ महाराजांचं. मी काय म्हणतो लक्षात घ्या. हे सांगण्याचं तात्पर्य काय? एखाद्याच्या घराच्या देवघराच्या आकारावरून त्याच्या घराचा एकंदरीत विस्तार कळतो. शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर किचन ओट्याच्या बाजूला एवढीशी जागा असते, त्याच्यात आपलं देवघर करायचं झालं. त्याच्यावरून आपलं घर किती मोठं असेल कळतं. एखाद्याचा बंगला असेल, 2x4 आपलं बाथरूमच्या साईजचं देवघर करायचं, है की नाही? नाथ महाराजांचं देवघर जर एवढं, घर केवढं. जमिनीचा विचार सांगत नाही मी, काही ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे, निश्चितपणे केलेला आहे. पण विषय आला म्हणून मी आपल्याला सांगतोय की मोठेपणा काय आहे नाथ महाराजांच्याकडे, किती श्रीमंती आहे. एकनाथ महाराजांच्या पासून आमची 14वी पिढी आहे. आणि मी काही एकनाथ महाराजांचा एकटाच वंशज नाही आहे, भरपूर लोक आहेत आमचे, विस्तार मोठा आहे. आणि बाकी जमीन इतर वाड्यांचा विचार मी सांगत नाही. जे गावात इतर आहे, जिथे आम्ही राहत नाही त्या वाड्यांचा विचार सांगत नाही. जिथे आम्ही राहतो त्याचा विचार जरा सांगतो आपल्याला. एकनाथ महाराजांची श्रीमंती किती आहे. एक वाडा म्हणजे नाथ महाराजांची एक खोली आहे, अशी अवस्था आहे. आजही पैठणला जी मंडळी आलेली आहे त्यांना कल्पना आहे की नाथ महाराजांचा वाडा आणि त्या वाड्याच्या परिसरामध्ये जेवढे जुने वाडे आहेत ते सगळे वाडे मिळून म्हणजे नाथ महाराजांचा एक वाडा आहे. मी एक उदाहरण नेहमी देतो. एक माणूस आहे, त्याला 100 एकर जमीन आहे त्याच्याकडे. त्याला 2 मुलं झाली आणि त्यांच्यात वाटण्या झाल्या. किती एकर? 50. आता जरा हे तुमचा हिशोब किती तुम्हाला येतो पाहतो. त्यांना 2-2 मुलं झाली, वाटणी झाली. किती? त्यांना 2-2 मुलं झाली, त्यांना 2-2 मुलं झाली, त्यांना 2-2 मुलं झाली. इथं सगळे शांत बसतात माहिती. 3 पकडा, 3 पकडा. त्यांना 2-2 मुलं झाली, त्यांना 2-2 मुलं झाली. 7 पिढ्यानंतर ज्याच्याकडे 100 एकर जमीन होती त्याच्या 7 पिढ्यानंतर 1 एकर सुद्धा मालकीची राहिली नाही. बरोबर. नाथ महाराजांच्या पासून आमची 14वी पिढी. मी राहण्याच्या वाड्याचा विचार सांगतोय. 14 पिढ्यानंतर आमच्या वाट्याला आलेला वाडा हा 24 खोल्या आणि 13 जिन्यांचा आहे. आमचं एवढं तर त्यांचं केवढं. विठ्ठल खोल्या काय सगळ्याच 8x10, 10x10 का? सर्वात छोटी खोली 10x10, सर्वात छोटी खोली 10x10 आणि सर्वात मोठी खोली जवळपास 20x60. ही सर्वात मोठी खोली. असं आत्ता जरी जे स्वरूप आहे आमच्या वाड्याचं ते सांगतोय आपल्याला. आपल्याला आश्चर्य वाटेल, खोटं वाटेल. जुन्या लोकांना तुम्ही विचारा, आमच्या घरामध्ये येणं जाणं ज्यांचं होतं त्यांना विचारा. बाथरूम 15x25चं बाथरूम
याच्यावरून वाड्याचं स्वरूप आपल्याला कळेल. हे आमचं वैभव सांगत नाहीये, हे आमचं काही कमवलेलं नाहीये, आमचं काहीतरी भाग्य त्या घराण्यामध्ये जन्माला आलो म्हणून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. याच्यामध्ये आमचं काहीही कर्तृत्व नाहीये. परंतु 14 पिढ्यानंतर जर आमच्या वाट्याला एवढं आहे, नाथ महाराजांच्या कडे किती असेल याचा विचार करा तुम्ही. श्रीमंती जर बघितली तर नाथ महाराजांसारखी श्रीमंती आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. एवढे ऐश्वर्यवान संत एकनाथ महाराज. ज्ञानही सर्वश्रेष्ठ आहे, संपत्ती सुद्धा सर्वात पेक्षा जास्त आहे. मात्र संतांच्या पुढे विचार काय? अभंगाचं पहिलं चरण. संतद्वारी पुत्रा झालो, संतद्वारी पुत्रा झालो, संतद्वारी पुत्रा संतद्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सोकलो. संतांच्या द्वाराचा मी कुत्रा झालो असं नाथ महाराज म्हणतात. कोण म्हणताय? एकनाथ महाराज. कोणते एकनाथ महाराज? ज्यांच्याकडे अपार ज्ञान आहे, ज्यांच्याकडे अपार धनसंपदा आहे, ते एकनाथ महाराज म्हणतात संतद्वारी कुत्रा झालो. मोठ्या माणसांच्या पायापाशी बसण्याची लाज वाटू नये, लक्षात ठेवा. महत्वाचं बोलतोय, लक्षात घ्या. आपण फार कोणी मोठे आहोत समजण्याचं कारण नाही. एकनाथ महाराजांसारखे संत जर स्वतःला कुत्रा म्हणून घेत आहेत, हा, पण एक लक्षात ठेवा, रस्त्यावर भुंकत फिरणारा हा कुत्रा नाही. किंवा हे महत्वाचं आहे, किंवा त्या मांसाहाराच्या दुकानाच्या बाहेर लाळ घोटत आणि शेपटी हलत बसलेला आहे कुत्रा. मग नाथ महाराज स्वतःला कोणत्या प्रकारचा कुत्रा म्हणतायत? ज्याच्याकडे 6 गुण आहेत, जो पाळलेला आहे.
बहुवाशी स्वल्पसंतुष्टः सुनिद्रो लघुचेतनः स्वामी भक्तश्च शूरश्च षडैते श्वानतो गुणः. नाथ महाराजांना हा कुत्रा अपेक्षित आहे. काय सांगितलंय? बहुवाशी, खायला मिळालं तर मरोस्तर खाणार, खातच राहणार. नाही मिळालं तर स्वल्प संतुष्टः, झोप मिळाली तर अक्षरशः असं झोपायचं की मेलय की काय. सुनिद्रो, आणि तत्पर एवढं राहायचं की थोडंसं कुठं खट वाजलं की लगेच कानवर करायचे आणि बघायचं. लघुचेतना, स्वामी भक्तश्च, स्वामींच्या प्रती आपली भक्ती कायम व्यक्त करणारा, स्वामी आला की त्यांच्या पायाभोवती फिरत बसणारा. शूरश्च, आणि आपल्या मालकावरती कोणत्याही प्रकारचं गंडांतर येताना दिसलं तर आधी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारा. षडयते श्वानतो गुणः, हे 6 श्वानांचे गुण आहेत, कुत्र्यांचे गुण आहेत असं शास्त्र आम्हाला सांगत आहे. म्हणजे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. जगात एकही गोष्ट अशी नाहीये की तिच्याकडून काही शिकण्यासारखं नाही. जगात अशी एकही गोष्ट नाहीये की जी निरुपयोगी आहे. प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे, आम्हाला कळत नाही त्याचा उपयोग. एक उदाहरण देतो, डासांचा काय उपयोग. काही लोकांना वाटेल डासांचा काय उपयोग आहे, चावतात आम्हाला. अहो, चावतात हाच त्याचा उपयोग आहे. हे कसं काय? चावल्यानंतर आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरांचंही भागतं मेडिकलवाल्याचंही भागतं, हा डासाचा. जगातली कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की जी निरुपयोगी, आम्हाला त्याचा उपयोग कळत नाही. त्याचा उपयोग कसा करायचा हे आम्हाला कळत नाही. पण जगात कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही. तद्वत या ठिकाणी नाथ महाराज संतांच्या पायापाशी मी पडून राहतो ही भूमिका जेव्हा व्यक्त करतात तेव्हा नाथ महाराजांना कोणी कमी लेखणार नाही, उलट मोठं समजेल. मोठ्यांच्या समोर नम्र राहणाराच मोठा समजला जातो. माणसं खूप अनुभव येतात, अशी खूप अनुभव येतात की त्यांना असं वाटतं की मी कोणतरी मोठा आहे. एकदा पैठणला विराट हिंदू संमेलन झालं होतं. विराट हिंदू संमेलन, मी साधारणतः 20-1 वर्षांचा असेल त्यावेळी. आणि त्यावेळी मोठी मंडळी आली होती. करवीर पीठाचे शंकराचार्य आले होते. आपल्याकडे शंकराचार्य या पदाला अत्यंत महत्व आहे. दंडी संन्यासी किती जरी असतील तरी सुद्धा शंकराचार्य या पदाला महत्व आहे. त्यामुळे शंकराचार्यांचं जे आसन आहे ते सर्वोच्च होतं. आणि 1-2 काही अजून धर्मगुरू होते, त्यांचं 2-2 इंचांनी खाली होतं आसन, 2-2 इंचांनी. कारण शंकराचार्यांच्या वर कोणाला बसता येत नाही, त्यांच्या समही कोणाला बसता येत नाही, हा नियम आहे. आणि ते आले, त्यांचं आसन रिकामं होतं. बघितलं 2 इंच लहान. माईक हातात घेतला आणि सांगितलं, शंकराचार्यांपेक्षा आम्ही काही कमी नाही म्हणले. त्यांच्याकडे दंड आहे तर आमच्या इकडे दंड आहे म्हणले. ते जगद्गुरू आहेत तर आम्ही जगद्गुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या सम आमचं आसन ठेवा म्हणले, नाही तर आम्ही चाललो. आम्हाला काय हभप समजले का म्हणले. ऐका, त्यावेळी मी आठवण सांगतो त्यावेळीची. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोधले उठले, माग बसले होते. त्यांनी सांगितलं, हभप म्हणजे तुम्ही साधारण समजू नका म्हणले महाराज. आम्हाला काय तुम्ही असं काय लुंगसुंग समजले का. हे हभप पहिले शब्द मागे घ्या. त्यांना शब्द मागे घ्यायला लावले. लक्षात घ्या, हे आपल्या लोकांचं काम आहे. हभप म्हणजे ते आयर गैर समजत होते. त्यांनी सांगितलं, पहिले असं म्हणू नका, आम्ही शंकराचार्यांना महत्व देतो, याचा अर्थ ते आमच्या धर्माचे गुरु आहेत म्हणून त्यांना देतोय आम्ही, आणि आदर देतोय त्यांना. आणि तुम्हाला जर जायचं असेल तुम्ही जाऊ शकतात. ते दंडी संन्यासी निघून, संन्यासी नाही, दंडी तो जो कोणी आहे आचार्य तो निघून गेला. लक्षात घ्या, कशाचा अहंकार आहे, स्थान प्राप्त करण्याचा. अहो, संतांच्या मोठ्या माणसांचे ते पद आहे, शंकराचार्य हे पद आहे, आणि त्या पदापेक्षा उच्च कोणी नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पायापाशी बसण्यामध्ये मोठेपणा आहे, गर्व अनुभवायला आपल्याला मिळाला पाहिजे. पण लोकांना कळत नाही. नाथ महाराजांसारखे संत म्हणतात, द्वारामध्ये येऊन कुत्रा होतोय. संतद्वारी कुत्रा झालो, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा, तुझे द्वारीचा कुत्रा. नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा, नको मोकलू दातारा.
जोवरी रे तोवरी वैराग्याच्या गोष्टी. तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत बाकीच्यांनी उड्या माराव्यात की आहे वैराग्य वैराग्य. हा, जोवरी रे तोवरी जंबुक करी गर्जना जोवरी या पंचानना. एवढा अधिकार तुकोबारायांचा आहे. पण ते सुद्धा देवाच्या समोर काय म्हणतात, तुझे द्वारीचा कुत्रा. तुकोबाराय देवाच्या समोर म्हणतात तुझ्या द्वाराचा मी कुत्रा आहे. एकनाथ महाराज संतांच्या पुढे म्हणतात की तुमच्या द्वाराचा मी कुत्रा आहे. म्हणून मोठेपणा हा बाहेर. एका मंदिरामध्ये फार सुंदर वाक्य मी ऐकलं, वाचलं. तिथं लिहिलं होतं, आपली पादत्राणे आणि अहंकार बाहेर सोडून मग मंदिरात प्रवेश करावा. सुंदर वाक्य. कारण मंदिरामध्ये गेल्यानंतरही आपल्याला काय होतं, अहंकार असतो. रांगेत उभं राहायचं, मी रांगेत उभं राहायचं. बर, बुफे सिस्टीम असेल तेव्हा ताळी घेऊन भिकाऱ्यासारखं रांगेत उभं राहिलेलं आवडतं. पण देवाच्या दर्शनाला रांगेत उभं राहावं लागलं तर असं वाटतं. मी मंदिरामध्ये लोकांना एखाद्याचं दर्शन जर व्यवस्थित लवकर होत असेल, कौतुकाने सांगतो आपण अगर फोन केला की लगेच दर्शन. अहंकार आहे हा. अहंकाराचा त्याग झाला पाहिजे. नामदेवरायांचं प्रमाण आहे ना, आपण नेहमी म्हणत असतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार हा बाजूला जीवनातून आपल्या झाला पाहिजे. संत महात्मे काय मोठे, किती मोठे आहेत, आणि मोठे असतानाही जेव्हा ते मोठ्यांच्या चरणापाशी बसतात तेव्हा त्यांचं मोठेपण आणखी उठून दिसतं. लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की संतद्वारी कुत्रा झालो. मग तिथे गेल्यानंतर कशाची अपेक्षा, कारण कुत्र जेव्हा आपल्या जवळ येतं तेव्हा त्याला कशाची तरी अपेक्षा असते. नाथ महाराज म्हणतात, मी सुद्धा त्यांनी दिलेल्या प्रेम रसाला सोकलोय. सोकणं म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. एखादी गोष्ट विनासायास प्राप्त झाली की माणसं म्हणतात हा जरा सोकलाय, याला काम नाही पण विनाकारण पगार चालू आहे, हा जरा सोकलाय. तशी अवस्था आहे. नाथ महाराज म्हणतात, संत महात्म्यांनी मला जे प्रेम दिलं त्या प्रेमाच्या योगानं मी सोकलोय. प्रेम रसाशी सोकलो. पण विचारलं, पण संतांकडे तुम्ही आलात कसे? अभंगाचं दुसरं शब्द. भुंकत
भुंकत भुंकत द्वारा आलो किंवा भुंकत भुंकत द्वारी भुंकत म्हणजे काय? मुखातून भुंकणं म्हणजे काय? मुखातून आवाज बाहेर. आता संत महात्म्यांचा काही विनाकारण आवाज बाहेर येतो का? नाही. ते लोकांना जर सांगतात हरी बोला नाही तर ये बोला व्यर्थ गलबला करू नका, याचा अर्थ ते स्वतःच भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही करत नाहीत. श्वानाचा तो धर्म करावी वसवस भले बुले त्यास भले बुरे त्यास नकळे काही. नाथ महाराज म्हणतात कुत्र्याचा धर्म काय म्हणतात? भुंकत राहणं हा कुत्र्याचा धर्म आहे. पण हा भुंकणारा कुत्रा हा वेगळ्या प्रकारचं भुंकतोय आणि नाथ महाराज जे म्हणतात तो वेगळा भुंकणार आहे. इथे संत महात्मे जेव्हा बोलतात आणि स्वतःला कुत्र्याची उपमा देतात, तेव्हा कुत्र्याची उपमा देत असताना भुंकणं काय आहे तर भगवंताचं नामस्मरण आहे, संतांचं नामस्मरण आहे. ऐका, वयाच्या 12व्या वर्षी एकनाथ महाराजांना असं कळालं की सद्गुरूंच्या शिवाय मोक्ष नाही. पुराण चालू होतं, त्या पुराणामध्ये पुराणिक बुवांनी सांगितलं की सद्गुरूंच्या शिवाय माणसाला गती नाही. ही गोष्ट खरी आहे. जीवनभर भगवंताची भक्ती करणारा जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणापाशी जात नाही, अनुग्रहित होत नाही, तोपर्यंत त्याचा परमार्थ शून्य आहे. पण लोकांना असं वाटतं गुरु कोणाला करायचं, गुरु करावा असा माझ्यासमोर कोणीच नाही. दृष्टीसृष्टीवाद आहे. आपली जशी दृष्टी आहे म्हणून आपल्याला तशी सृष्टी दिसते. जगामध्ये भरपूर चांगली लोक आहेत, त्यांचा अनुग्रह घेणं त्यांचा अपेक्षित आहे. सगळ्या संतांनी अनुग्रह घेतलाय, लक्षात ठेवा. कोणाचा प्रगट आहे, कोणाचा गुप्त आहे. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांचा अनुग्रह, नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचा अनुग्रह, एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा अनुग्रह, तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह, निळोबारायांनी तुकोबारायांचा अनुग्रह. हे प्रगट स्वरूपातले जे ज्ञात आहेत आपल्याला. आणखी भरपूर ज्ञात अशा पद्धतीच्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतील. पण हे सगळे मोठे संत असताना सुद्धा जर ते सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात, येथे माझा काय कोण तो विचार, कोण आहे आपण? संत महात्मेच सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेले असं नाही आहे. परब्रह्म राम वसिष्ठ शरण, परब्रह्म राम वसिष्ठ शरण, कृष्ण सांदीपन गुरु केला, कृष्ण सांदीपन गुरु केला. परब्रह्म राम वसिष्ठ परब्रह्म राम वसिष्ठ शरण, कृष्ण सांदीपन गुरु केला, कृष्ण सांदीपन गुरु केला. परब्रह्म राम वसिष्ठ शरण, परब्रह्म राम वसिष्ठ शरण, कृष्ण सांदीपन गुरु केला, कृष्ण सांदीपन गुरु परब्रह्मराम. नाथ महाराज म्हणतात वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी देखील जर सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात असेल तर तुमची आमची काय पात्रता आहे? परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूंचा अनुग्रह गरजेचा आहे. म्हणून एकनाथ महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी कळालं, कथा श्रवण करत असताना, की सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरूचे शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे आणि उपाय धरी सद्गुरूचे पाय. आणि पुराणिक बुवांना विचारलं की मला सद्गुरू प्राप्त करून घ्यायचा असेल तर असं कोण आहे की ज्याच्या शरणागतीमध्ये मी जावं? पुराणिक बुवांनी सांगितलं, सद्य परिस्थितीमध्ये
देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामींच्या व्यतिरिक्त दुसरा असा कोणी नाही की जो सद्गुरू म्हणून घेऊ शकेल. परंतु जोपर्यंत तुला कुठल्या पद्धतीनं भगवंताची आज्ञा हस्ते प्रहस्ते होत नाही तोपर्यंत तू काही विचार करू नकोस. महादेवाच्या मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर, ग्रामदैवत दोलेश्वराच्या मंदिरामध्ये बसल्याच्या नंतर नाथ महाराजांना आकाशवाणी ऐकायला मिळाली की देवगिरीच्या जनार्दन स्वामींना तू शरण जा आणि त्यांचा अनुग्रह घे. त्याच क्षणाला नाथ महाराज देवगिरीच्या दिशेनं कूच करते झाले, घरी न सांगता. पंढरपूरला आपण जातो, भजन न करता जातो का हो? गात जागा प्रेम मागा विठ्ठला. नाचत गात आपण त्या परमात्म्यापर्यंत जातो. देवाकडे जात असताना आणि संतांच्याकडे जात असताना संसाराचा विचार, संसारासंबंधी बोलणं करण्यापेक्षा संतांचं, भगवंताचं भजन करत जावं. आणि नाथ महाराज निघाले, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी जनार्दन, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी जनार्दन गुरु जनार्दन, जनार्दन गुरु जनार्दन, स्वामी 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 जनार्दन गुरु जनार्दन. पोचले शुक्रवारी संध्याकाळी. पैठणहून 65 किलोमीटर लांब 12 वर्षाचं एक बालक पैठणहून उत्तरेच्या दिशेनं निघालं. शुक्रवारी पोचलं. मात्र गंमत अशी आहे, दर गुरुवारी महाद्वार उघडा असायचं आणि आतमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश. आणि हे पोचले शुक्रवारी. सांगितलं सद्गुरू जनार्दन स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलोय. चुणचुणीत बालक. द्वारपालांनी सांगितलं गुरुवारी आहे. त्याने सांगितलं पैठणून आलोय, माहित नाही, थांबावं लागेल. 7 दिवस दारामध्ये बसून राहिले नाथ महाराज. देवगिरी किल्ल्याच्या महाद्वारापाशी पूर्वी एक दगड होता. त्या दगडावरती नाथ महाराज बसून होते, पण तो दगड हटवला पुरातत्व विभागाने. आम्ही पत्रव्यवहार पण केला, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्या दगडावरती आम्ही स्वतः दर्शन घेतलेले बालपणी. लोक हळदी कुंकू व्हायचे. मी विचारलं हे काय? ते सांगितलं नाथ महाराज जेव्हा आले होते 7 दिवस या दगडावर बसले होते. गुरुवारचा दिवस उजेडला. पुन्हा लोकांची गर्दी, रांग. छोटस बालक, थांब रे बाबा, थांब रे बाबा. पुन्हा शेवटी मग स्वामी आसनावरती बसलेले एकेकाने यायचं आणि सगळ्या लोकांच्या शंकांचं निरसन, ज्याला जे पाहिजे ते द्यायचं. एक 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 येऊ लागला. कोणी म्हणावं की आमची तब्येत बरी नाही, वैद्यराजांना जरा औषध द्यायला सांगा, औषधाला पैसे नाहीत, वैद्यराजांना सांगायचं द्या यांना औषध. कोणी म्हणावं माझ्या मुलीचं लग्न आहे, थोडा पैसा द्या यांना पैसा. अशा पद्धतीनं दरबार त्या ठिकाणी देवगिरी किल्ल्यावरती भरायचा. कारण जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते, प्रमुख होते. एकनाथ महाराज शेवटी सर्वात संध्याकाळ झाली आणि बालकाकडे बघून हसले आणि स्वामींनी विचारलं काय रे तुला काय हवंय? छोट्याशा मुलाला काय अपेक्षा? आजच्या काळामध्ये तुला काय हवंय? तो म्हणतो कॅडबरी नाहीतर मोबाईल. काय हवंय तुला? नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही. उत्तर ऐकल्यानंतर हसले. म्हटले मी? आतापर्यंत तुझ्या आधी आलेले लोक सगळे माझं मागत होते, पण मला कुणीच नाही मागितलं. म्हणजे तू एकमात्र दिसतोय की जो म्हणतो की मी पाहिजे. हो. कुठला आहेस? कुठून आलास? कोण तुझा ग्राम आलास? कुठून? कोण कोण तुझं परिवार? मुळीचा मी एका लागलीसे मुळी आहे वंशावळी. आज आजी दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मीही तेथून आलो असे.
वयते लहान दिसशी सगुण अनुतापे पूर्ण बिंबला असे दिसतो असे ते क्षण आला असे रुसून करून अवगुण दोहीवरी नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा समसाम्य जयाचा ठाव नाही सांगत असे वृद्धे ऐकले निर्बले कुण्या गुणे केले बीज तुवा रडती मरती होतील चुकार झाला असे निष्ठुर केवी तया कोण तुझा हेत काय अपेक्षित दिसशी विरक्त धडधडीत नाही उपेक्षिले जनक जननी भेटी नारायणे उपदेशिले सहज प्रसंगी ऐकले पुराणे श्रीधरे व्याख्याने टीकाकार तोची धरुणी हेतू आलो मी शरण करावे उद्धरण जनार्दना ऐकोनी या वचन कळवळला न मनी बाह्या पसरोनी अलिंगिला मस्तकावरून उतरविला हात झाला कृपावंत जनार्दन नयन पुंजाळले कंठ सद्गदित झालीसे तिखट रुमावळी चुकले पाडस कुरंगिनी सापडे सुखतेने पाडे जनार्दना लोभियाचे धन झाले भूमिगत सापडले वित्त जीवित्वाचे देखून या घन नाचती मयूर वर्षती जलधार चातकासी घाली पायी मिठी काही केल्या नुठी स्फुंद त्याचे पोटी न समाये म्हणे जनार्दन होस योग भ्रष्ट साधिले वैकुंठ प्रेम सुख तुझी ये संगती मज परमगती देखून या स्थिती निवालो मी वस्तूचा पारखी विरळा एकजनी एका जनार्दनी सरता झाला. हरिपाठाच्या नंतर आमच्या परंपरेमध्ये बिरदावळीचे अभंग म्हणण्याची एक परंपरा आहे. या अभंगामध्ये काय आहे तर एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामींचा संवाद आहे, प्रथम भेटीचा संवाद आहे आणि त्यामध्ये हे प्रश्न उत्तर सगळे झालेले आहेत. नाथ महाराजांच्याकडे बघितल्याच्या नंतर वेगळी भावना स्वामींच्या मनात निर्माण झाली. शिष्य जेव्हा गुरूंना भेटतो तेव्हा शिष्याला असं वाटतं की माझा उद्धार यांच्यामुळे होणार आहे. पण इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे, लक्षात ठेवा. नाथ महाराजांच्याकडे बघून जनार्दन स्वामींना असं वाटलं हा परत्रीचा दाता सखा माझा, की हा जर मला शिष्य म्हणून प्राप्त झाला तर मी मोक्षाला जाणार आहे. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा. आणि म्हणून नाथ महाराजांचं ते वैराग्य बघून, नाथ महाराजांचा तो चुणचुणीतपणा बघून जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना शिष्य म्हणून स्वीकारलं. ज्ञान थारोळ्या बैसलो आसन दिलं. कशाचं आसन दिलं? ज्ञान रूपी आसन दिलं. कारण भुंकत आला होता, नामस्मरण करत आला होता. भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. आला हिता संती हात ठेविला माथा. येण्याचं काही कारण असलं पाहिजे. विनाकारण कोणी कोणाकडे जात नसतं. नाथ महाराज संतांच्याकडे ज्या अर्थी जातात त्या अर्थी त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे. काय आहे तर स्वतःचं हित साधणं हे नाथ महाराजांच्या मनात आहे. आम्हाला स्वहितच कळत नाही. माझे स्वहित नेणती कोणी, स्वहितच लोकांना कळत नाही. आपलं हित कशात आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी संत महात्म्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात कुत्रा भुंकत आला हिता. आणि ज्या अपेक्षेनं तिथे गेलो होतो ती अपेक्षा पूर्ण झाली. संती हात ठेविला माथा.
संतांची कृपा व्हावी याच्यासाठी या हेतून नाथ महाराज म्हणतात मी तिकडे गेलो होतो आणि जी इच्छा निर्माण केली ती पूर्ण झाली. लक्षात घ्या, संतांच्या मागणीतच मागणीची पूर्तता. ऐका, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. मग पुढे आपल्याला सर्वांना माहिती आहे जे खळांची व्यंकटे संडो वगैरे वगैरे. हे काय आहे? ज्ञानोबारायणी त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे मागितलेलं मागणं आहे. विश्वात्मक देवाकडे मागितलेलं मागणं आहे. बरोबर. मागणं मागितल्याच्या नंतर येणे वरे ज्ञानदेव सुखी होईल का झालाय? झाला कधी म्हणतो, होईल कधी म्हणतो? होईल कधी म्हणतो? नंतर कधीतरी होईल शक्यता. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला म्हणजे जे मागितलं ते प्राप्त झालं. संतांच्या मागणीमध्येच त्या मागणीची पूर्तता. म्हणून कुत्रा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो विठोबा नाथ महाराज म्हणतात की मी संतांच्या द्वारामध्ये कुत्रा होऊन आलेलो आहे. त्यांनी मला बसण्यासाठी ज्ञानाचं आसन दिलेलं आहे. इथे येत असताना भुंकत भुंकत मी आलेलो आहे आणि आपुले पदी बैसविले अशी अवस्था करून टाक. कशासाठी आलो? ही तर साध्य झालं का? हो, संती हात ठेविला माथा. आणखी संतांनी काय केलं? कुत्र्या संसार रूपी साखळदंडामध्ये साखळीमध्ये जे अडकून राहणं जीवनाचं होतं ते आता त्यांच्या चरणापाशी गेल्यानंतर काय झालं? मुक्त मोकळं करून टाकलं त्यांनी. म्हणून कुत्र्या गळ्याची साखळी. लक्षात घ्या, नाथ महाराजांचा एक अभंग आहे, तुटती भवाची बंधन. तुटती भव नाही, भवाची बंधनं. भव तुटत नाही संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, भवाची बंधनं तुटत असतात. जर संतांच्या भेटीमध्ये भव तुटू लागला तर संतांची भेटच कोणी घेणार नाही. भवाची बंधनं तुटणं आणि भव तुटणं याच्यामध्ये भेद आहे. म्हणून तुटती भवाची बंधने, कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. संसारामध्ये जो अडकलेला होता, ऐका, सामान्य लोकांना असं वाटतं की संसाराने मला पकडलाय, पण संसाराने याला पकडलंय का यांनी संसाराला पकडलंय? यांनी संसाराला पकडलंय. पूर्वीच्या काळामध्ये माकडं पकडण्याची एक पद्धती असायची. ते डोंबारी जे असतात ते माकडांना पकडायचे आणि मग ते माकड, कुठलंही माकड पकडण्यात अर्थ नसतो. ते माकड सुद्धा काय पाहिजे? आसक्त पाहिजे. कारण ते आसक्त असेल तरच आपल्या कामाचं आहे.
त्या परिसरामध्ये एखादं असं झाड बघायचं की ज्याच्यामध्ये एक ढोली आहे. ढोली म्हणजे एक खड्डं असतं, झाडामध्ये काही काही खड्डे असतात आणि त्या ढोलीमध्ये माकडं जिथे तिथे असं फुटाणे घेऊन जातो आणि फुटाणे त्याच्यात टाकतो. बरं ते ढोली काही एकदम मोठी नाही, अशी पाहिजे की ज्याच्यामध्ये माकडाचा फक्त रिकामा हात जाईल. आणि ते फुटाणे टाकले, हे सगळे माकडे पाहत असतात की इकडे फुटाणे आहेत. तो आपला मस्तपैकी निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर सगळे माकडे येतात, पण लक्षात घ्या जो जास्त आसक्त आहे तो पहिले हात घालतो. हात घातल्यानंतर काय काढतो, काय काढण्याचा प्रयत्न करतो, फुटाणे मुठीमध्ये घेतो आणि हात काढण्याचा प्रयत्न करतो. पण हात रिकामाच आत जाऊ शकतो आणि रिकामाच बाहेर येऊ शकतो. आता काय होतं, फुटाण्यामुळे त्याची मुठ वळलेली असते, आता हात बाहेर येत नाही. त्या माकडाला वाटतं की मला कोणीतरी पकडलंय, त्या माकडाला बरं का असं वाटतं की मला कोणीतरी पकडलंय. पण माकडाला कोणीतरी पकडलंय का माकडाने काहीतरी पकडलंय? त्याच माकडाने काय केलं, काहीतरी पकडलं. याला काय म्हणतात, आशा सुटेना आणि देव भेटे. फुटाणे तर पाहिजेत आणि मोकळे झालं पाहिजे असं जमणार नाही. एकतर फुटाणे प्राप्त होणार आहेत, नाही तर मुक्ती प्राप्त होणार आहे. कशाला महत्व द्यायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. त्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी, भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थरोळ्या वैसलो. आणखी संतांनी काय केलं, नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. म्हणजे या सगळ्या सोयी आहेत. ज्ञान थारोळा दिलाय, गळ्यातली साखळी मोकळी करून टाकली, हे सगळं केलंय. हे सगळं केल्यानंतरही त्याच्याकडे एक शस्त्र असं असतं की जे इतरांसाठी घातक ठरू शकतं, ते म्हणजे त्याचे दात. म्हणजे ऐका, काही ठिकाणी बंगले असतात, तिथे पाट्या लिहिलेल्या असतात, कुत्र्यापासून सावध राहा. खरं तर तो एक फार व्यापक संदेश आहे बरं का, कुत्र्यापासून सावध राहा. आपण फक्त मर्यादित त्या बंगल्याचा विचार करतो, तो फार मोठा संदेश आहे. पण जिथे पाटी लागलेली असते तिथं आपण सहज जाऊन काहीही करू शकतो का? नाही. ज्या अर्थी लिहिलंय कुत्र्यापासून सावध राहा, त्या अर्थी इथं कुत्रं असलं पाहिजे. म्हणजे जाताना विचार केला पाहिजे, नाहीतर घरच्यांना तरी बाहेर बोलवलं पाहिजे. म्हणजे एखादा कुत्रा घर मालकासाठी बरा असेल, पण तो बाहेरच्यांशी चांगलं वागेलच असं नाही, कदाचित तो चावू शकतो. हेही त्याचं वागणं दूर झालं पाहिजे, ही संतांची भूमिका आहे. म्हणून चिंतन झालं आपल्या जगतापवाडीमध्ये. अखंड हरिनाम सप्ताहाचं 50वे वर्ष सुवर्ण महोत्सवी सोहळा अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तिभावानं आपण या ठिकाणी चालवत आहात. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली होती. यथामती अभंगाचं चिंतन झालं. उशीर होऊनही आपण शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं. मला अजिबात काही कशाचा त्रास झाला नाही, नाहीतर मला बोलताना फार शांतता लागते. थोडं जरी कोणी इकडचं तिकडं बघू लागलं तरी माझं बोलणं सध्या थांबून जातं. मात्र आपण अगदी एकटक माझ्याकडे बघून माझं बोलणं आपण ऐकत होतात.